चला पंच, सामन्याला सुरुवात करायची आहे. दुसऱ्या दिवसातील हा दुसरा सामना रंगतोय. 12-13 नागाव विपक्ष मंगलमूर्ती वाजे आणि वाजे संघाने नाणेफेकी जिंकून मला वाटतं क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते 12-13 नागाव संघाला. 5 षटकांचा सामना, कंपल्सरी 5 गोलंदाज वापरले जातील या शृंखलेमध्ये. आणि पहिला षटक घेऊन येतोय वाजे संघाकडून गोलंदाज स्वतः कर्णधार पंकज पाटील. आणि समर स्ट्रायकरकडे फलंदाज असेल तो रोहित पाटील आणि नॉन स्ट्रायकरकडे हर्षंक पाटील. अशी जोडी नागाव संघाची मैदानात. पहिलाच चेंडू आणि पहिला चेंडू फुलटच चेंडू, चांगला फटका पाहायला मिळतोय. फलंदाज रोहित पाटील याच्या पहिल बॅटमधून चौकार येतोय आणि धाव संख्या धाव फलकावर लागते ती 4. बिनबाद 4. सुरुवात होते नागाव संघाची 4 या धावेने. षटकातील दुसरा चेंडू पंकजाचा. चांगला चेंडू, सुंदर चेंडू म्हणावा लागेल. चेंडू फलंदाजाला समजत नाही, निर्धाव चेंडूची सांगता होते. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. स्वतः गोलंदाज पंकज पाटील. पहिला चेंडू चौकार, दुसरा चेंडू निर्धाव. बघूया पुढचा चेंडू कशा रीतीने हातलतोय पंकज. समोर डावखुरा हाताचा फलंदाज आहे रोहित. पुन्हा एकदा तीच दिशा. फलंदाजाला चेंडू समजत नाही, चेंडू देतोय निर्धाव. पुन्हा एकदा डॉट चेंडूची सांगता होते. आत्ता मात्र धाव फलकावर धावा लागत आहेत. बिनबाद 4. पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन येतोय गोलंदाज पंकज. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, अद्यापर्यंत केली ती पंकजाने. अद्याप षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी असेल पंकजाच्या. समोर डावखुरा हाताचा फलंदाज. चांगला फटका. एक धाव काही रोखू शकत नाही फलंदाजांसाठी. धावसंख्येत एकनी भर पडते. धावसंख्या पुढच्या धाव पटलावर 5 या धावसंख्यावर लागते. बिनबाद 5. नागाव संघाची सुरुवात, शांत सुरुवात म्हणावी लागेल ती नागाव संघाची. पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगल्या रीतीने खेळून काढतोय हलक्या हाताने. एक धाव काही रोखू शकत नाही. धावसंख्येत एकनी भर पडते. धावसंख्या पुढे सरसावते 6च्या घरात. बिनबाद 6. शांत सुरुवात म्हणावी लागेल ती नागाव संघाची. पॉवर प्लेच्या षटकामध्ये, पॉवर प्लेच्या षटकातील हा अंतिम चेंडू असेल पंकज या गोलंदाजाचा. चांगला फटका पाहायला मिळतोय. फलंदाज रोहित त्याच्याकडून पण एक धाव सहज रीतीने प्रयत्न केले दोन्ही फलंदाजीने. आणि मला वाटतं पहिलं षटक समाप्त होते आणि पहिल्या षटकाचे सांगता झाल्याच्या नंतर धाव फलकावर धावा लागतात त्या बिनबाद नागाव संघाच्या 7.
षटक क्रमांक दुसरं घेऊन येतोय गोलंदाज हेमंत पाटील वाजे संघाकडून. पहिल्या षटकाच्या नंतर धावसंख्या धाव फलकावं लागते ती नागाव संघाची 7 सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. हेमंत याचा पहिला चेंडू निर्धाव फेकतोय गोलंदाज हेमंत. रोहित याला चेंडू काही समजत नाही. वारंवार एकच फटका सजवायच्या प्रयत्नात आहे फलंदाज रोहित पाटील. आणि आता मात्र गुडघाट एक फटका. चेंडू थांबणार नाही. चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. चौकार 4 धाव संख्येत भर पडते. धावसंख्येवर धावा लागतात त्या 11 बिनबाद 11. चला नितीन दादा वैर मंचावर असं नसतं व्हायचंय. GY11 पेंदर संघाचे कर्णधाराची भूमिका आजच्या याच्यात. पुन्हा एकदा चांगला चेंडू. गोलंदाज हेमंत पाटील याचा निर्धाव चेंडूची सांगता. धाव संख्या स्थिर. आणि पंचांचं तिसरं पंचांकडे इशारा. हॅलो. आणि फलंदाज बाद. रनआउटचा हादरा मिळतोय. पहिला हादरा मिळतोय नागाव संघाला 11 या धावसंख्येवर. अशंक्याची जागा भरून नौका फलंदाज जात आहे मैदानात बंटी पाटील नागाव संघाकडून. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते हेमंत याची. आणि आता मात्र चेंडू थांबणार नाही. चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार. षटकार. धावसंख्येत 6 भर पडते. धावसंख्या
17च्या घरात 1 बाद 17 आल्या आल्या षटकारांनी खाता खोलतोय फलंदाज बंटी पाटील नागाव संघाकडून. आता मात्र चांगली सुरुवात पाहायला मिळते बंटी याची. या षटकातील अद्याप एक चेंडूचा खेळ बाकी असेल या दुसऱ्या षटकातील. गोलंदाज हेमंत आता मात्र थोडासा विचार करण्याचा भाग पडलाय बंटी याने. हेमंत त्याला आले आले षटकाराने खाता खोललाय बंटी पाटीलने. पुढचा चेंडू हेमंत याचा बंटी साठी. ओ चांगला ब्लॉकलचा चेंडू. तेवढा सन्मान चांगला पाहायला मिळाला बंट्याचा. एक धाव सहजरीत पूर्ण. दुसऱ्या धावच्या प्रयत्नात फेकी खराब आणि 2 धाव आहेत. भर पडते धाव फलकावर धावा लागतात त्या. 19 1 बाद 19 2 षटकांची सांगता होते आणि धाव फलकावर धावा लागलेत त्या नागाव संघाच्या. 19 1 बाद 19. हॅलो. तर चला मी विनंती करेन कालभैरव कलंबर टीमच्या संगणकाला की आपण रिपोर्टिंग द्या. तिसरा सामना खरं तर तुम्हाला पाहायला मिळेल. एका साईडला जीवा 11 गावदेवी पेंदर आणि त्या संघासमोर फाईट करेल तो मात्र कालभैरव कलंबोल. या 2 संघांदरम्यान तुम्हाला पहिली मॅच तिसरी मॅच पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 बघूया कर्णधार कोणाच्या हातामध्ये. तर त्याच्यानंतर आपण पाहतोय वैभवजी पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी तब्बल 2,500 रुपयाची धनराशी आली. त्यांचा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून लाख लाख आभार व्यक्त करतोय. सर्व दानशूर दात्यांचा खरं तर या स्पर्धेमध्ये आम्ही आभार व्यक्त करतोय. षटक क्रमांक 3 घेऊन येतोय गोलंदाज संकेत भगत. षटकातील पहिला चेंडू. चेंडूला सीमारेष चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार धावसंख्येत सानी भर पडते. धावसंख्या पुढे सरसावते 25च्या घरात. आल्या आल्या पहिल्या चेंडूवर चांगला उत्तर दिलाय फलंदाज रोहित पाटीलने. अद्याप पिचवर आहे रोहित पाटील 12-13 नागाव संघाचा. अशा रीतीने फलंदाजी केली तर धावांचा डोंगर उभा राहू शकतो या मैदानावरती. प्रजत पाटील या षटक क्रमांक 3. पुढचा पुढचा चेंडू संकेताचा. पुन्हा एकदा चांगला फटका आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ते. आणि चेंडू थांबत नाही. चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. चौकार धावसंख्येत 4 निभर पडते. धावसंख्या पुढे सरत होते 29च्या घरात. 1 बाद 29 चांगली सुरुवात.
आणि चौकार येतोय. धावसंख्येत 4 भर पडली. धावसंख्या झाली ती 29. षटकातील पुढचा चेंडू संकेताचा. पुन्हा एकदा चेंडू थांबणार नाही. चेंडू निघून जातोय आर पार सीमारेषा पार. षटकार. धावसंख्येत पुन्हा एकदा 6 भर पडते. धावसंख्या पुढे सरसावते 35च्या घरात. 1 बाद 35. चांगली सुरुवात नागाव संघाची झालेली आहे. आता मात्र संकेत थोडासा महागडा पडतोय. आले आले षटकार चौकार आणि षटकार. अद्याप काही चेंडूंचा खेळ बाकी असेल ते संकेत या गोलंदाजाच्या फॉलोथ्रू यांच्या माध्यमातून आम्हाला तब्बल 2,500 रुपयाचं आर्थिक योगदान आपला वैभवदादा पाटील आपलं मनपूर्वक आभार. हॅलो. मात्र सुंदर चेंडू फेकतोय संकेत गुडलंड स्पोर्टवर आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. धाव संख्या स्थिर 35च्या घरात. षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी असेल. षटक क्रमांक 3. समोर फलंदाज रोहित पाटील. डावखुरा हाताचा एक विस्फोटक फलंदाज 12-13 नागाव संघाचा. चांगला फटका पाहायला मिळतोय रोहितच्या बॅटमधून. तेवढं चांगलं खराब क्षेत्ररक्षण. 1 धावाच्या जागी 2 धावा सहज रीतीने पूर्ण केला दोन्ही फलंदाज. चांगली धावसंख्येत 2 भर पडते संघ 37च्या घरात. आता मात्र संकेताच्या षटकातील काही चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. षटक क्रमांक 3 प्रगती पथकावर चालू असतात. षटकातील पुढचा चेंडू संकेताचा. खेळून काढेल रोहित. सुंदर कट. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि 1 धाव काही रोखू शकत नाही. धावसंख्येत 1 भर पडते. धावसंख्या 38च्या घरात. 1 बाद 38. 3 षटकांचं वाजवी खेळ समाप्त झालेला आहे आणि धाव फलकावर धावा लागल्यात त्या 38. 1 बाद 38. हॅलो. 38 धावा
लागल्यात त्या धावफलकावर 1 बाद 38 अशी धावसंख्या झाली ती नागाव संघाची. 3 षटकांचा खेळ वाजवी खेळ समाप्त झालेला आहे. आता मात्र 2 षटकांचा खेळ बाकी असेल. बघूया नौका गोलंदाज कोण येतोय मैदानावरती गोलंदाजीसाठी. आणि गोलंदाज येतोय, नौका गोलंदाज येतोय अतुल पटेल, षटक क्रमांक 4 घेऊन. स्ट्रायकरकडे रोहित पाटील. पहिला चेंडू बॅटची इनसाइड आहे. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते वाजे संघाकडून. चेंडू थांबणार नाही, चेंडू सरळ निघून जातोय. बाईच्या स्वरूपात चौकर येतोय पंचन आणि धावसंख्येत 4 निभर पडते. धावसंख्या पुढे सरसावते 43च्या घरात, 42च्या घरात. षटकातील पुढचा चेंडू वातुल्याचा. पंचांचा सोयचा इशारा. धावसंख्येत 1 निभर पडते. धावसंख्या पुढे सरसावते 43च्या घरात. पुढचा चेंडू अतुल्याचा खेळून काढेल रोहित. निर्धाव चेंडूची सांगता. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, तेवढाच सुंदर फाटका. 1 धाव सहजरीतीने पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. धावसंख्येत 1 निभर पडते. धावसंख्या 44च्या घरात. 1 बाद 44. आता मात्र काही चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. षटक क्रमांक 4. षटकातील पुढचा चेंडू अतुल्याचा. अकोट टप्प्याचा चेंडू आणि चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार. षटकार. धावसंख्येत 6 निभर पडते. धावसंख्या पुढे सरसावते 50च्या घरात. आता मात्र 50 गाठली ती नागाव संघाने. 1 बाद 50 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. आणि षटकातला हा शेवटचा चेंडू चांगल्या रीतीने खेळून काढतोय फलंदाज. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरीतीने पूर्ण केल्या त्या दोन्ही फलंदाजाने. धावसंख्येत 2 निभर पडते. धावसंख्या पुढे सरसवते 52च्या घरात. अद्याप काही चेंडूंचा खेळ शिल्लक असेल अतुल या गोलंदाजच्या षटकातील. आणि मला वाटतं माझे साथी स्कोरर रोनित पटेल सांगतायत मला 1 चेंडू शिल्लक आहे. चांगला फटका पाहायला मिळतोय आणि खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते वाजे संघाकडून. 1 धावेच्या जागी 2 धावा सहजरीतीने दोन्ही फलंदाजाने पूर्ण केल्या आणि धावसंख्येत 2 निभर पडते. धावसंख्या 54च्या घरात. 1 बाद 54 अशा धावफलकावर धावा लागल्या त्या 12-13 नागाव संघाच्या.
आणि मला वाटतं हा शेवटचा षटक स्लॉगवर कोणाच्या हातामध्ये देतोय कर्णधार. आणि स्लॉगवरचं षटक घेऊन येतोय गोलंदाजीच्या मार्कवर सोनू भगत. बघूया स्लॉगवरच्या षटकामध्ये किती धावा जमा करतोय 12-13 नागाव संघ. सलामीला आलेला फलंदाज रोहित पटेल अद्यापही मैदानावरती डटून उभा आहे. बघूया कशा रीतीने या शेवटच्या षटकामध्ये धावा काढतोय हा रोहित पाटील. आणि नागाव संघ किती धावा जमा करतोय आणि किती धावांचं आव्हान असेल ते वाजे संघ पुढे हे पाहणं गरजेचं आहे या षटकामध्ये. शेवट षटक घेऊन येतोय गोलंदाज सोनू भगत. षटकातील पहिला चेंडू सोनू याचा. थोडासा रनअप मध्ये अडथळा झाला गोलंदाजाच्या. समोर फलंदाज आहे डावखुरा त्याचा फलंदाज रोहित पाटील. सोनू टू रोहित. पहिला चेंडू आणि फुलटच चेंडू. चांगला फटका काही दिसत नाही आणि मला वाटतं झेल होण्याची संधी आणि दुसरा हादरा मिळतोय नागाव संघाला. नौका फलंदाज जातोय रोहित्याची जागा भरून काढण्यासाठी सिद्धू भोईर. काही चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या सिद्धू याच्या वाट्याला. बघूया कशी रीतीने फलंदाजी करतोय सिद्धू. आल्या चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर मोठा हादरा मिळाला नागाव संघाला रोहित्याच्या रूपाने. बघूया सोनू कशा रीतीने गोलंदाजी करतोय स्लॉगरच्या षटकामध्ये. काही चेंडूंचा खेळ शिल्लक. सोनू याच्या समोर नौका फलंदाज येतोय सिद्धू भोईर. चांगला चेंडू गुडलँड स्पोर्ट वरून सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्या स्थिर 54 या धावसंख्येवर. 2/54. षटकातील पुढचा चेंडू चांगला ब्लॉकलचा चेंडू. तेवढा चांगला फटका पाहायला मिळतोय सिद्धू याच्यावर. एक धाव काही रोखू शकत नाही. धावसंख्येत एक निभर पडतोय. धावसंख्या 55च्या घरात. 2/55. अद्यापही काही चेंडूंचा खेळ शिल्लक. बघूया मोठे फटके येणार की नाही हे पाहणं गरजेचं असेल या मैदानावरती. आतापर्यंत तर गोलंदाज सोनू भगत यांनी चांगले गोलंदाजी पाहायला मिळाली ती सोनू भगत याची. काही चेंडू असतील शिल्लक सोनू याचे. कशा रीतीने हाताळतोय सोनू. पुढचा चेंडू सोनू याचा चांगला चेंडू. आणि मला वाटतं 22च्या सुरुवात 2 धावा आलेल्या आहेत. धावसंख्येत 2 निभर पडली. धावसंख्या झाली ती 57. बघूया षटकातील शेवटच्या षटकातील काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बघूया मोठे फटके येणार की नाही हे पाहणं गरजेचं आहे. चांगली गोलंदाजी हातोलतोय गोलंदाज सोनू भगत. पुढचा चेंडू सोनू याचा खेळून काढेल फलंदाज
ओ चांगला चेंडू, सुंदर चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होते. पुन्हा एकदा चांगलं गोलंदाजीचं गोलंदाजी पाहायला मिळते सोनी करवी. आणि मला वाटेल हा पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल सोनी या गोलंदाजाचा. शे- पहिल्या फेरीतील हा शेवटचा चेंडू. काय होणार आहे चेंडूवरती पाहणं गरजेचं आहे. ओ ब्लॉकलचा चेंडू, चांगला चेंडू, तेवढं चांगला फटका. एक धाव सहज रीतीने दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि मला वाटतं 2 धावा सुद्धा सहज रीतीने पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्येत दोन्ही भर पडली. धावसंख्या झाली ती 59 आणि मला वाटतं 60 धावेचं आव्हान असेल ते मंगलमूर्ती वाजे संघापुढे. डीजे बाई आपलं मनपूर्वक स्वागत. चला आपण सेकंड टर्म साठी आपण जाऊया. आमचे बंधुतुल्य मित्र मंगेश पाटील, व्हॉइस ऑफ शिरवली. चला पुढील मॅच असेल एका बाजूनं स्वर्गीय जीवा भोईर गावदेवी 11 पेंदर. चला काल भैरवनाथ कलंबोली टीम. चला टॉस साठी आपण इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. काल भैरवनाथ कलंबोली टीम, हरकत नाही. आपण मॅच तिसरी. चला 59 धाबा या ठिकाणी बनवल्यात 12-13 आई गावदेवी 11 नागाव टीमनं. आणि ते 7 धावांचं आव्हान असेल तो मंगलमूर्ती वाजे टीम. पंकज असतील आमचे मित्र. चांगला खेळ तुमच्याकडनं आम्ही अपेक्षित करतोय आणि तुम्हाला शुभेच्छा देखील आम्ही देतोय. जबरदस्त लाजवाब स्पर्धा आपण पाहतो. स्वर्गीय प्रवीणदादा पाटील आणि स्वर्गीय राजेदादा निलुकर यांच्या स्मृतीनं आठवणी देणारा हा जबरदस्त भव्य दिव्य आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय. रॉयल म्हणजे राजा आणि राजासारखं आयोजन VRC चषक 2025 मध्ये तमाम क्रीडकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. लखनदादा पाटील असतील आणि आमचे रुपेश भाई असतील, त्यानंतर आमचे ॲडव्होकेट अर्थातच विक्रमजी आणि संपूर्ण VRCC पेंदर मंचकावरती आपण मॅचचा आस्वाद घेत असताना नाईट स्पर्धेचे दमदार आयोजक नितीनजी भोईर देखील मंचकावरती. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आमचे अष्टम असतील आणि संपूर्ण पेंदर गावातील सर्व ग्रामस्थ मित्रमंडळ या ठिकाणी आहेत, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तिसरी मॅच अतिशय रफ अँड टफ असणार आहे, कारण आमचे गोलंदाज प्रथमेश यांची एक जबरदस्त गोलंदाजी आपण या स्पर्धेमध्ये जरूर पाहणार आहोत. तेच थरार सामना तिसरी मॅच मध्ये आपण जरूर पाहणार आहोत. चला कॉम्बॉक्स मध्ये करूया बदला. आमचे बंधुतुल्य मित्र आवाज ऐकूया. शिरोलीचा एक मुलुक मैदान येतो आवाज मंगेश पाटील सरांचा आवाज. थँक्यू. तर थँक्यू सो मच साईराजे सर, थँक्यू सो मच सागर पाटील सर. तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा मी या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. दुसरी मॅच करत आज या स्पर्धेचा आपण दुसरा दिवस पाहतोय ना. दुसरी मॅच जिथे एका साईडला 12-13 नागाव आणि त्या संघासमोर फाईट करत असताना मंगलमूर्ती वाजे. पहिला पूर्वार्ध पहिला जिथे बॅटिंग केली 12-13 नागाव टीमनं आणि पहिल्या 5 षटकामध्ये तब्बल धाबा जमा केल्या. त्या मात्र 59 सेकंद सत्रामध्ये लक्ष ठेवलंय. मंगलमूर्ती वाजे टीमला प्रवास करावा लागेल. 30 बॉल आणि 60 धावांचं लक्ष घेऊन आता मैदानाच्या आतमध्ये सध्या मंगलमूर्ती वाजे संघ. ऑफिशियल 2 अंपायर्स तुम्ही पाहता, आमचे गावन सर असतील, त्यांच्या समेत आपण पाहतोय अनिल टेंबे सर यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. अगदी चांगली पंचांची कामगिरी सातत्यानं त्यांच्या माध्यमातून आपण अनेक स्पर्धेमध्ये पाहतोय. त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया. सर्व आयोजकांचे या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. सेकंड सत्र जिथे 60 धावांचं लक्ष. हा प्रवास सुखरूप राहील का, की या प्रवासामध्ये अडचणी निर्माण करेल 12-13 नागाव संघ. पहिला पूर्वार्धाचा खेळ पाहिलं जिथे शेवटच्या षटकामध्ये अगदी चांगली गोलंदाजी सोनू भगतची पाहिली. अगदी स्लॉगरच्या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या आणि तिथे थोडासा धावगतीला ब्रेक लावण्याचा प्रयत्न मॅचमध्ये सोनू भगतने केला.
वैयक्तिक आपण पाहिलं रोहित पाटीलनं 30 धाब्यांची उपयुक्त केली साकारली आणि त्याला 7 बंटी पाटीलचं राहिलं आणि त्या खेळाडूचं देखील दमदार खेळ आपण पहिल्या पूर्वार्धामध्ये पहिलं टोटल 20 धाबा बंटी पाटीलच्या बॅटमधून आला आणि पहिला खरं तर सत्रामध्ये अगदी चांगलं टार्गेट सेट केलंय 12-13 नागाव टीमला. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाज यज्ञेश पाटील आणि पंकज पाटील ही सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती पहिला गोलंदाज मुख्य ट्रम्प कार्ड 12-13 नागाव टीमचा गोलंदाज पाहायला मिळेल. रोहित पाटील हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता. पंचांचा ग्रीन सिग्नल गेम ऑन. पहिलाच बॉल केलाय प्रार. पहिल्याच बॉल वरती आक्रमण अगदी पॅटच्या प्रॉपर रडार मध्ये पाकवास कमालिंगला हा बॉल लॉक केला 6 धाब्यासाठी ठोकलाय षटकार. पहिल्याच बॉल वरती आक्रमण केलंय अगदी फलंदाज यज्ञेश पाटीलच्या बॅट मधून हा आपण षटकार पहिला वैयक्तिक संघाचं अकाउंट हे 6 धाब्यानं ओपन केलं. 60 धाब्याचं लक्ष पार करायचं आणि तो लक्ष कसं पार करायचं ना याचं प्रात्यक्षिक उदाहरण सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाज यज्ञेश देतोय. यस लाईन खराब ऑफस्टम्पच्या बाहेर बॉल. पंचांचा इशारा की इट इज अ वाईट. अवांतर धावी जोडली जाते आणि अवांतर धावेनं संघ 7 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. तर मात्र मंगलमूर्ती वाजे सेकंड बॉल गोलंदाज तयार. लेट कट केल्या क्षेत्ररक्षक आहेत पॉइंट मध्ये पकडला जेल संपलाय. यज्ञेश पाटीलचा केला पहिला धक्का बॅटिंग करत असताना मंगलमूर्ती वाजे टीमला. याच दरम्यान आमचे बंधुतुल्य मित्र
समाधानजी भोईर एक जबरदस्त आदर्श खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत. समाधान भोईर साहेब, आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. पहिल्या बॉलवरती षटकाराला सेकंड बॉलवरती लगेच बॅकअप दिला गोलंदाज रोहित पाटीलला, जिथे पहिला धक्का बॅटिंग करत असताना मंगलमूर्ती बाजे टीमला यज्ञेश पाटील मैदानातून बाहेर झालाय. आता नवीन खेळाडू तिसऱ्या क्रमांकासाठी फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतं. अतुल पाटील हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पहिला P1 षटक म्हटलं तर अगदी महत्वाचं षटक असताना त्या महत्वाच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागते आणि तेच करण्याचा प्रयत्न सध्या 12-13 नागाव टीमसाठी गोलंदाज रोहित पाटील करतोय. समोर अतुल पाटील हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये जडमध्ये गोलंदाजी करण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ मध्ये केलाय. डीप क्षेत्ररक्षक डीप मध्ये उचलतील फेकतील तोपर्यंत या बॉलवरती सिंगलला प्राधान्य दिला. एक दाब्यानं संघ देखील पुढे सरकला. फलकावरती दाबा पाहिला तर संघ जाऊन पोहोचला टोटल 8 या आकड्यावरती. पण स्टार्ट चांगला मिळाला पहिल्याच बॉलवरती षटकाराला आणि त्याच्यानंतर बॅकअप ओव्हरमध्ये देण्याचा प्रयत्न सध्या रोहित पाटील करतोय. समोर स्ट्राईक रुटेड झाली. स्ट्राईक वरती पंकज पाटील टीमचा संघ नायक सरसेनापती ऑन स्ट्राईक आहे आणि त्याला शांत ठेवण्याचा प्रयत्न सध्या मैदानाच्या आतमध्ये रोहित पाटील करतोय. अगदी स्लोवर बॉल होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावलाय आणि हा तुम्हाला निर्धाव बॉल पाहायला मिळतो. धावा संख्या स्थिर आहे. टोटल पलकावरती दाबा पहिल्या संघ 8 या आकड्यावरती. ओरपीचा बॉल होता. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. सिंगल कंप्लीट दुसऱ्या दाब्यासाठी धाडस मानस नाही. फक्त एकच दाब्यानं समाधान मानला. एक दाब्यानं संघ 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 5 चांगली गोलंदाजी बॅकअप भरपूर चांगलं दिलं ओव्हर मध्ये गोलंदाज रोहित पाटीलला. पहिला षटक अगदी P1 षटकामध्ये थोडस संघर्ष करण्यासाठी भाग पडलाय, कारण की पहिल्याच बॉलवरती षटकार आला आणि त्याच्यानंतर मागील काही बॉल चांगल्या लेन्थ चांगल्या लाईन वरती सध्या रोहित पाटील फेकतोय. पुढचा बॉल समोर पुन्हा एकदा अतुल पाटील हा फलंदाज. वेगवान बॉल होता. उत्तर देण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. एक टप्पा बाउन्स 4 हा चौकार.
विजय षटकाराला 6 धाब्यानं संघ जाऊन पोहोचला टोटल 20 आकड्यावरती. पुढचा बॉल गोलंदाज तयार. पुन्हा प्रहार केलाय, अजून एक तडाखा दिलाय, सलग पाक टू पाका दुसरा धमाका. पंकज पाटील ऑन फायर. सलग 2 बॉल 2 षटकार फलंदाज पंकज पाटीलच्या बॅटमधून आल्यात. धावगतीला आता वेग दिलाय. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला टोटल 26 आकड्यावरती. जिथे आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवरती थोडंसं शांत होतं, त्याच्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या बॉलवरती पूर्णपणे आक्रमण या मॅच मध्ये फलंदाज पंकज पाटीलनं केला. पहिला षटक चांगला राहिला गोलंदाज रोहित पाटीलचं, आणि त्याच्यानंतर विश्वास ठेवला 12-13 नागाव टीमला गोलंदाज हर्षांक पाटील याच्यावरती, आणि त्या विश्वासाला आता तोडण्याचा प्रयत्न सध्या मैदानाच्या आतमध्ये पंकज पाटील करतोय. पुढचा बॉल गोलंदाज तयार. लेट कट केलाय, चांगला फटका, अगदी पॉइंट कव्हरला फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक काय डीप मध्ये उचलतील फेकतील तोपर्यंत एक धाब्याला प्राधान्य, एक धाब्यानं संघ देखील पुढे सरकला. टोटल 27 धाबा धावपुस्तकावरती. चला पुढची मॅच पाहायला मिळेल. पहिल्या फेरीमधली तिसरी मॅच. एका साईडला जीवा 11 गावदेवी पेंदर आणि त्या संघासमोर फाईट करेल कालभैरव कलंबोली. या दोन्ही टीमच्या संघाने विनंती की आपण टॉससाठी रिपोर्टिंग द्या. पुढे येऊन केल्याचा प्रयत्न, लेंथ लाईन चांगली आहे, यस लाईन कराव्या. पंचांचा इशारा की वाईट बॉल. अतिरिक्त दाबा सध्या खर्च कर द्या. खरं तर अतिरिक्त दाबा वाचवणं मॅच मध्ये खूप काय गरजेचं असेल 12-13 नागाव टीमसाठी. जर तुम्ही अशा एक्स्ट्रा दाबा खर्च केले ना तर अगदी आव्हान सोपं होऊन जाईल मंगलमूर्ती वाजे टीमसाठी. चांगली फलंदाजी पंकज पाटील, आता त्याला साथ देत असताना अतुल पाटील हा फलंदाज स्ट्राईक वरती. हलक्यातून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पाचची टॉपेज झाली. चित्या दुसरा धक्का मंगलमूर्ती वाजे टीमला. अतुल पाटील बॅक टू द पवेलियन. विकेट मैदानातून बाहेर गेलाय फलंदाज अतुल हा मैदानातून बाहेर झाला. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकासाठी अभिजित पाटील हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पंकज पाटील चांगला खेळ करतो, त्याला साथ देणं देखील तेवढंच खूप काही महत्वाचं असेल सध्या मंगलमूर्ती वाजे टीमसाठी. तर धन्यवाद मंगेश. तर याच दरम्यान आमचे जबरदस्त खेळाडू एक हार्ड फलंदाज विश्वास, आमचे बाबू विश्वास पाटील, आपण या मंचकावरती आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. इट्स ओ टू कॉम्बॉक्स मंगेश पाटील, थँक्यू. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हर्षांक पाटील हा गोलंदाज तुम्ही पाहता. हा प्रॅकर होता, लाईन पाहावी लागेल. यस, या षटकाचा विचार केला साईराजे सर तर टोटल 3 धाबा अतिरिक्त खर्च केला गोलंदाज हर्षांक पाटीलला. आणि या बोनस राहतील बॅटिंग करत असताना वाजे टीमसाठी. संघ जाऊन पोहोचला टोटल फलकावरती धाबा पहिला तर 29 या आकड्यावरती सध्या मंगलमूर्ती वाजे. समोर नवीन फलंदाज इन ऍक्शन मध्ये अभिजित पाटीलला पाहता 4थ्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हा सेकंड षटक. पुढचा बॉल गोलंदाज हर्षांक पाटील. दिशाने देण्याचा प्रयत्न जरूर होता अंतिम बॉलवरती, मात्र संपर्क झाला नाही. शेवटचा बॉल निर्धाव आलाय. अशा रीतीनं 2 षटकांचं खेळ समाप्त झालं आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पहिली संघ 2 बाद 29 या आकड्यावरती सध्या खेळतोय तो मात्र मंगलमूर्ती वाजे.
तर 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूंच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली संघ 29 या आकड्यावरती. पहिला P1 षटकामध्ये रोहित पाटीलने खर्च केला 13. त्याच्यानंतर दुसरा षटक आपण अर्शांक पाटीलचा पाहिला जिथे धावा आल्या 16 आणि 2 गोलंदाजाचं विश्लेषण केलं तर संघ 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. अजूनही येणारे 18 बॉल आणि 31 धावांची गरज या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना मंगलमूर्ती वाजे टीमला. चला टॉससाठी पुन्हा एकदा कॉल देतो. कालभैरव कलंबोली टीमच्या संघनायकाला विनंती की आपण टॉससाठी रिपोर्टिंग द्या. अगदी चांगली स्पर्धा आहे. त्याच्यामुळे मी प्रत्येक टीमला विनंती करेन की आपली उपस्थिती अगदी वेळेवरती दाखवा. तिसरा षटक या बॉलिंग ट्रॅकवरती राज पाटील हा तिसरा ट्रम्प कार्ड तुम्ही खरं तर बॉलिंग ट्रॅकवरती पाहता. समोर फलंदाज पाहिलं तर टीमचा संघनायक सरसेनापती पंकज पाटील. पहिला बॉल लावून कार्पेटने केला डीप मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत. उचलतील फेकतील तोपर्यंत अवघ्या सिंगलला प्राधान्य. पंकज पाटीलच्या माध्यमातून चांगलं क्रिकेटर खरं तर सिंगल डबल त्याच्यात मोठे पटके हे सध्या आपण पंकज पाटीलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एक धावेनं संघ 30 या आकड्यावरती समीकरण बदललाय जिथे 17 मध्ये करायच्या आता 30 धावा. अर्धा प्रवास केला मॅच मध्ये बॅटिंग करत असताना मंगलमूर्ती वाजे टीमनं आणि अजूनही अर्धा प्रवास येणाऱ्या 17 बॉल मध्ये करायचा. समोर आता नवीन फलंदाज तुम्ही पाहता इन ऍक्शन मध्ये अभिजित पाटील. प्रहार करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातो. अभिजित पाटीलच्या बॅटमधून सतत आपण पाहतोय सलगचा हा दुसरा बॉल निर्धाव केलाय. डॉट बॉल थोडंसं प्रेशर टाकेल बॅटिंग करत असताना मंगलमूर्ती वाजे संघावरती. कारण की तुम्हाला सामना जिंकायचा ना तर प्रत्येक बॉलवरती धाव हे खूप महत्वाचं. जर डॉट बॉल आला तर थोडासा प्रेशर क्रिएट करेल. तो मात्र गोलंदाजी करत असताना 12-13 नागाव. पुन्हा एकदा हा ट्रॅकर होता. पुन्हा एकदा बॅटच्या रडारमध्ये आला नाही. सलगचा दुसरा बॉल निर्धाव फेकला. चांगली गोलंदाजी राज पाटीलची. थोडंसं धावगतीला आता ब्रेक लावण्याचा प्रयत्न मॅचमध्ये सध्या गोलंदाज राज पाटील करता. हे करावा लागेल कारण की मागील 2 षटकामध्ये पाहिलं तर टोटल 29 धावा खर्च केला. त्याच्यामुळे या षटकामध्ये थोडंसं धावगतीला ब्रेक लावण्याचा प्रयत्न सध्या गोलंदाज राज पाटील करता. मागील 3 बॉल अवघ्या 1च धाव. कमालीची गोलंदाजी राज पाटीलची या मॅचमध्ये राहिली. पुन्हा एकदा अचूक टप्प्यावरती अगदी नियंत्रित गोलंदाजी करत असताना तुम्ही गोलंदाज राज पाटीलला पाहतोय. मागील 3 बॉल निर्धाव जिथे आता प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न सध्या मंगलमूर्ती वाजे संघावरती केला जातोय. जिथे पाहिलं ना तर 18 बॉल मध्ये 31 धावांची गरज होती आणि अशा स्थितीमध्ये 4 बॉल मध्ये अवघे 1च खर्च केली. आता येणारे बॉल शिल्लक असे टोटल आपण पाहिले तर 14 बॉल आणि 30 धावांची गरज. चांगली गोलंदाजी करत असताना 12-13 नागाव टीमसाठी गोलंदाज तुम्ही राज पाटील हा गोलंदाज पाहता. समोर फलंदाज पहिला अभिजित पाटीलला चेंडूचा लाईन मेरिट फाऊंड खेळ हे मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. मंगलमूर्ती वाजे टीमसाठी फलंदाज अभिजित पाटीलला. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार. राज रिदम चुकला. ज्यावेळी तुम्ही गोलंदाजी करत असता त्यावेळी तुमचा रिदम तुमचा फुटवर्क हे खूप काही महत्वाचं असतं आणि ते योग्य असेल तर तुम्ही अगदी सक्षम गोलंदाजी करू शकता. पुन्हा एकदा सेट होतील बॉलिंग ट्रॅकवरती राज पाटील हा गोलंदाज. समोर अभिजित प्रहार केलाय. चेंडू आबेमध्ये क्षेत्ररक्षक कोणी नाही. चेंडू चालला अगदी बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. आकड्यावरती समीकरण पहिलं येणारे 13 बॉल आणि आता गरज आहे 24 धावांची. शेवटचा बॉल चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय. क्षेत्ररक्षक आहेत. एक टप्पा बाउन्स चेंडू चाललाय बॉर्डलाईनच्या बाहेर. मागील 2 बॉल मध्ये 1 षटकार 1 चौकार पाहिलं अभिजित पाटीलच्या बॅट मधून. 3 षटकांचे खेळ झाले समाप्त आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पहिली ना संघ जाऊन पोहोचला टोटल 40 या आकड्यावरती. आता समीकरण पहिलं येणारे 12 बॉल आणि 10च्या सरासरीनं 20 धावांची गरज. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा. तोपर्यंत चला टॉस साठी करूया. काल भैरवनाथ 11 कलंबोली टीम. चला आपण टॉस साठी टॉस आपण करूया. सर्वप्रथम
टॉस साठी आपण शीघ्र प्रस्थान करा, अन्यथा पेंदर संघाला नाणेफेकीचा कॉल देण्यात येईल. तुम्ही 2 मिनिटाच्या आत रिपोर्टिंग नाही केली तर. शुभ असते आपण नाणेफेकी संपन्न करू 2 मिनिटांमध्ये. इथे आपण नाणेफेकीसाठी संपर्क साधायचा कालभैरवनाथ कलंबोली टीम. सुनील दादा कोपरकर या आपण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. समाधान बोरी आपण टॉस करू. कलंबोली येत आहेत. आर्यन या आर्यन. सुनील दादा कोपरकर या ठिकाणी येत आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत VRC चषक 2025 मध्ये. समाधान भोईर या टॉस साठी आर्यन या. काल भैरवनाथ कलंबोली टीम आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विवेकदत्त पाटील पेंदर या ठिकाणी आले आहेत. मंचावरती आपण यावं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विवेकदादा या आपण व्यासपीठावरती. चला सुनील दादा कोपरकर यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण नाणेफेकी संपन्न करू. काका या आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी संपन्न करू. एका बाजूनं स्वर्गीय जीवा भोईर गावदेवी 11 पेंदर आणि त्यांना फाईट करणारा संघ असेल तो मात्र कालभैरवनाथ कलंबोली टीम. स्वागत आहे सर्वांचं. सुनील दादांना विनंती करीन आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी. आर्यन या 5 षटकांसाठी 5 गोलंदाज, प्रत्येकासाठी एक DRS असेल. व्हाईट साठी आणि बिमर साठी. येस येस नियमावली सांगितलेत. हेड अँड टेल. चला घ्या. चला पाहूया नाणेफेकी इथे केली जाते. यस नाणेफेकी जिंकली. आर्यन फक्त निर्णय सांगा कारण मॅच ऑन आहे. फिल्डिंग क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. 5 षटकांसाठी 5 गोलंदाज. नाणेफेकी जिंकली आहे स्वर्गीय जीवा भोईर GCC पेंदर. तर येणारे आता 12 बॉल शिल्लक असतील आणि 12 बॉल मध्ये 20 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झालाय सिद्ध भोईर. पहिला बॉल थोडंसं पडल्यानंतर अतिरिक्त बाहेर पाहिलं आणि त्याच्या कानाचा पंचाचा इशारा आला की वाईट बॉल आहे. या अतिरिक्त धाबा आता वाचवावे लागतील कारण की 12 बॉल मध्ये 20 धाबा डिफेन्स करायच्यात ना तर तुम्हाला दोन्ही गोलंदाजांना अगदी 100% योगदान या मॅच मध्ये द्यावं लागेल. तो मात्र 12-13 नागाव टीमला. समोर फलंदाज पाहिलं ॲज ओपनर टीमचा सर्वाधिक चांगला खेळाडू म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जाते ना तोच फलंदाज पंकज पाटील. हो प्रहार केलाय चांगला फटका. चेंडू चालल्या बॉर्डरलाईनच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच ठोकलाय पंकज पाटीलला षटकार. करायला 6 धाब्यानं संघ पुढे सरकला. धाव पुस्तकावरती दाबा पाहिला तर 47 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. येणाऱ्या 11 बॉल आणि अवघ्या आता 13 धाब्यांची गरज असेल या मॅच मध्ये मंगलमूर्ती वाजे टीमला. पंकज पाटील चांगला खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. त्याची विकेट खूप काही महत्वाची असेल मात्र अशा स्थितीमध्ये पूर्णपणे आक्रमण करीत असताना इथे मात्र पंकज पाटील या बॉलवरती सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न जरूर झाला मात्र सेफ पॉपी स्क्रीज वरती फलंदाज पोहोचल्यात की नाही याची पूर्णपणे पहानवृत्ती केल्यानंतर आम्ही योग्य तो निर्णय नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचू. ऑफिशियल आयोजकांच्या माध्यमातून पूर्णपणे पहानवृत्ती आणि त्याच्यानंतर योग्य तो निर्णय नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू.
यस, फलंदाज बाद आहे. रनआउटचा शिकार झालाय फलंदाज अभिजित पाटील. हा तिसरा धक्का बॅटिंग करत असा खरं तर वाजे टीमला. थँक्यू डीजे. 3 विकेट मैदानातून बाहेर झाल्यात. आता नवीन खेळाडू सोनू भगत मैदानाच्या आतमध्ये आलाय. येणारे 10 बॉल आणि 12 धावांची गरज. मॅच एकतर्फी होईल की मॅच मध्ये यू टर्न घेईल तो मात्र गोलंदाजी करत असताना 12-13 नागाव. बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही सिद्धू भोईरला पाहता. पुढचा बॉल पुलटास बॉल व्यवस्थित बॅटच्या रडार मध्ये आलं नाही. कव्हर मध्ये हा फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील तोपर्यंत अवघ्या सिंगलला प्राधान्य. सिंगल डबलनं देखील सामना जिंकू शकता, मात्र कोणत्या रणनीतीनुसार फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. स्ट्राईक रुटेड झाले. स्ट्राईक वरती आता तुम्ही सोनू भगत हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये पाहता. समीकरण पाहिलं तर येणारे बॉल शिल्लक असतील 9 मध्ये करायचं टोटल 11 धावा. 9 बॉल 11चं समीकरण. 2 मोठे फटके आले तर सामना फिनिश होईल मंगलमूर्ती वाजे टीमसाठी. मात्र येणारा प्रत्येक डॉट बॉल खूप काही महत्वाचा असेल तो मात्र 12-13 नागाव टीमसाठी. गोलंदाज सिद्धू भोईर. पुढचा बॉल समोर सोनू भगत. एक थाकड फलंदाज इन ऍक्शन मध्ये खोदकाम केलंय. अलाउन द कार्पेटनं लॉंग ऑन मध्ये केलेल्या क्षेत्ररक्षक आहेत. उचलती फेकती पुन्हा एकदा सिंगल पाहायला मिळतं. टोटल धावा पहिल्या फलकावरती संघ 50 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 8 बॉल शिल्लक आहेत आणि 10 धाब्यांची गरज. 8 बॉल 10. थोडासा मॅचला क्लोज घेऊन चालल्या सध्या 12-13 नागाव. चांगली गोलंदाजी सध्या सिद्धू भोईरची या मॅच मध्ये आपण पाहतोय. हे 2 बॉल अगदी निर्णायक फेकावे लागतील या मॅच मध्ये. मात्र समोर पंकज पाटील आणि पंकज पाटील थांबणार नाही. त्याच्या बॅटमधून अजून एक तडाखा, अजून एक धमाका ठोकलाय षटकार. थँक्यू. षटकाराला 6 धाब्यानं संघ 56 या आकड्यावरती. अवघ्या 4च धाब्यांची गरज. प्रहार केल्या चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक नाही आहेत. नो मॅच लँड. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला आणि 2 धावा या बॉलवरती कंप्लीट केल्या. अशा रीतीनं 4 षटकांचे खेळ झाले समाप्त आणि 4 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली. संघ जाऊन पोहोचला टोटल 58 या आकड्यावरती. 60 धाब्यांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये मंगलमूर्ती वाजे संघ उतरला आणि तो लक्ष पार करीत असताना चांगल्या स्थितीमध्ये सध्या वाजे संघ. समीकरण पाहिलं येणारे 6 बॉल आणि अवघ्या 2च धाब्यांची गरज. शेठ पाटील यांचं आगमन किरवलीचे जावई आहेत, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर येणारे आता 6 बॉल आणि गरज 2 धाब्यांची. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झालाय उदय मडवी हा गोलंदाज. उदय मडवी ब्लॉगर हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती. 2च धाब्यांची गरज आहे. मात्र कशा रीतीने गोलंदाजी केली जाईल. समोर फलंदाज पाहिला एक थाकड फलंदाज सोनू भगत इन ऍक्शन मध्ये. हलक्यातून ड्राईव्ह केला. सन्मान देण्याचा प्रयत्न. बाक टू द बॉलर. आपल्याच मध्ये चेंडूची अडवणी केली. पहिला बॉल निर्धाव आला. समीकरण बदलले. आता 5 मध्ये करायच्या 2 धाबा. निर्णायक षटक फेकावा लागेल गोलंदाज उदय मडवीला.
5 मध्ये 2 धाबा वाचवायचे असतील तर मेहनतीची पराकष्ट या मॅच मध्ये उदयला करावा लागेल. समोर फलंदाज सोनो. सोनो विनिंग फटका. सामना फिनिश. सामना जिंकला. अभिनंदन टीम. मंगलमूर्ती वाजे हार्ड लक. खरं तर 12-13 नागाव तुम्हाला देखील आम्ही पुढच्या वाटचासाठी शुभेच्छा देतो. अगदी चांगला खेळ या मॅच मध्ये आपण मंगलमूर्ती वाजे टीमचा पहिल्यानं हा सामना जिंकला. मॅन ऑफ द मॅच कोण आहे मंगेश? मॅन ऑफ द मॅच चला मॅन